नमस्कार, मी लतिका निंबाळकर. माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला पोहे कसे बनवायचे ते दाखवते आणि झटपट होणारे दाखवते सोप्या पद्धतीमध्ये. तर हे पोहे घेतलेले आहेत. पोहे घेतल्यानंतर कधी पण चाळून घ्यायचे चाळणीनं, म्हणजे काय घाण वगैरे असेल तर निघून जाते. आणि परत नीट करून पण बघायचं काय गोष्टी यात असतात ना त्या खराब काढून टाकायच्या. आणि कधी पण पोहे जुने घ्यायचे. बघा हे पोहे जुने आहेत, जास्त पातळ घ्यायचे नाहीत. तर काय होतं माहिती आहे का, जर यात पाणी ओतलं ना तर त्याचा काला होतो, पोहे चांगले होत नाहीत, एकदम असं मऊ होतात एकदम पोहे. तर हे पोहे आपल्याला धुवून घ्यायचे. त्यासाठी मी पाणी टाकून घेते. पोहे 2 पाण्यानं धुवायचे. बघा आपल्याला 2 वेळा धुवायचे, म्हणजे जे घाण पाणी काय असतं ना ते निघून जातं. आणि लय वेळ पाण्यात ठेवायचे नाहीत, लगेच नितळून घ्यायचं पाणी. तर हे पाणी ओतलेलं आहे बघा. अशा पद्धतीत मी 2 वेळा पाणी घेऊन बघा किती घाण पाणी निघालेलं आहे. मी धुवून घेते. 2 पाण्यानं बघा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पूर्ण पाणी नितळून घ्यायचं आपल्याला. आता आपण तो पोहे बनवायला घेऊया. कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया आणि तेल चांगलं गरम होऊन देऊया. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा जिरं आणि मोहरी चांगली तडतडून देऊया. जिरे मोहरी बघा चांगली तडतडली, त्यामध्ये कढीपत्ता थोडा जास्त घालायचा. आणि 1 मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे बघा. असं जास्त बारीक नाही कापायचा, पोहेसाठी कांदा थोडासा मोठा असावा. आता हा कांदा चांगला भाजून घेऊया आपण. कांदा बघा हलकासा भाजलेला आहे. तर ह्याच्यामध्ये मिरची, हिरवी मिरची बघा छोटे तुकडे करून घेतलेले आहे. तुम्ही मोठे तुकडे करून घेतली तरी चालेल. आणि तिखटाप्रमाणे टाका तुमच्या कमी जास्त. ह्याच्यामध्ये अर्ध्या तिखटवाले आहेत आणि अर्ध्या बिन तिखटाचे आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊया. ही आपली घरची हळद आहे बघा. ह्याच्या रेसिपी बी टाकल्यात, 3 दाखवल्यात मी हळदी कशा बनायच्या, 3 प्रकारच्या. तर आता हे चांगलं आपण भाजून घेऊया. यामध्ये कांदा आणि मिरची पण चांगली भाजून घेऊया. मिरची आणि बघा कांदा चांगला भाजलेला आहे. कधी पण पोह्याला ना कांदा एकदम लाल असा भाजायचा नाही आहे, थोडा साधारणसा असा कच्चा राहिला पाहिजे, कारण तो खाताना पोह्यामध्ये चवीला एकदम छान असा लागतो. आता ह्याच्यामध्ये बघा मी भाजके शेंगदाणे टाकणार आहे. आवडीनुसार टाका, तुम्ही कमी जास्त टाकले तरी चालतील. आणि शेंगदाणे काय करायचे, पहिले जर तुम्हाला असे भाजके जर नाही टाकायचे म्हणलं ना तर तेल जेव्हा आपण ओततो ना तेव्हा त्यात थोडेसे शेंगदाणे आपण कच्चे शेंगदाणे भाजून एका साईडला काढून घ्यायचे. नाहीतर मग असे भाजून टाकले तरी चालतात, चांगले भाजले जातात आणि चव 1 नंबर लागते. तुम्ही अशा पद्धतीत करून बघा. आता हे थोड्या वेळ आपण हलवून घेऊया. हे बघा आता सगळं भाजलेलं आहे. शेंगदाणे टाकल्यावर बी मिनिटभर मी मिडियम गॅसवर चांगलं भाजलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला लगेचच आता चवीनुसार मीठ टाकायचे. अगोदरच टाकायचं ह्याच्यामध्ये, म्हणजे पोह्याला व्यवस्थित लागतं. आणि 2 चिमूट बघा साखर टाकायची. साखरेने ना 1 नंबर चव लागते, तुम्ही करून बघा. आणि आता ह्यात पोहे बघा, हे आपण जे पोहे भिजवलेले होते हे बघा कसे झाले, ते एकदम सुट्टे चिखलासारखे होत नाही. जसे बोलतात ना कोण मला मेसेज करतात की लय सॉफ्ट होतात, असे होतात. काय होत नाहीत, फक्त बघताना जुने पोहे बघून घ्यायचे. बघा किती मोकळे झालेले आहेत. आणि पूर्णपणे एकदा चाळून तुम्ही चांगले हे करून घेतले की नाही की 2 वेळा पाण्याखालनं धुवायचे आणि पूर्ण पाणी नितळून घ्यायचं. तर हे तर मी वाडगं घेतलंय बघा, वाडग्यात तुम्हाला करून दाखवलेलं आहे. तर आता मी हे टाकून घेते पोहे बघा सगळे टाकून घेतलेले आहेत. ते एकदम सुट्टे आहेत ते. आता हे चांगले असे परतून घेऊया. हे अशा पद्धतीत बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि आता मी गॅस मिडियमच आहे आपला, अजून बारीक काय गॅस केलेला नाही आहे. एकसारखं हलवत राहायचं. बघा किती सुट्टे पोहे, बिलकुल चिकट होत नाहीत बघा. आणि काही नॉनस्टिकची कढई नाही आहे, कारण मेसेज येतात तुम्ही नॉनस्टिकच्या कढईत केलेलं, तर नाही, मी लोखंडाच्या बी कढईत करून दाखवलेत. पोह्याचे प्रकार माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारे भरपूर आहेत, तुम्ही बघा. आता हे चांगलं परतून घ्यायचं बघा. मिडियम गॅसवर एकसारखं हलवून चांगलं परतून घ्यायचं. 2 मिनटं बघा एकसारखी मी मिडियम गॅसवर परतत आलेले. आता ह्यात तुम्हाला सांगते, तुम्ही ह्याच्यामध्ये तंबाटं जरी टाकलं ना तर 1 नंबर चव लागते. वेगवेगळ्या पद्धतीनं करून बघायचं. आता हे कोथिंबीर बघा. आता हे थोडंसं मी मिक्स करून घेते. आणि ह्याच्यामध्ये बघा आपण जर आत्ताच जर लिंबू जर पिळलं ना तर सगळीकडे लागतं. आणि तुम्ही नंतर असं पोह्यावर जसं देईल तसं एकेकाला जर आपण असं पोह्यावर लिंबू जर पिळालं का नाही तर एखाद्याला कधी काय होतं, प्लेटमध्ये आपल्याला ते मिक्स करता येत नाही लिंबू सगळीकडं. छोट्या प्लेटमध्ये जर दिले पोहे तर आपल्याला मिक्स करता येत नाही. तर तुम्ही अशा पद्धतीने बघा, हे अर्धा लिंबाचा रस मी घेतलेला आहे आणि असं पण मिक्स करून दिलं तरी पण चालू शकते. ह्याच्यावर बघा ओला जो नारळ असतो ना आपला, तो जरी तुम्ही असा बारीक करून जरी टाकला ना खाऊन तरी मस्त लागतं बरं का. तसं पण तुम्ही करून बघा. बारीक शेव मस्त लागतं. वेगवेगळ्या प्रकारे करून बघायचं. चव थोडी वेगवेगळ्या प्रकारे येते. आपण कसं एकच पोहे असे सवय झालेली असते आपल्याला, एकच पद्धतीने पोहे करून खायचे. तर थोडंसं वेगवेगळं करून बघायचं एकदा आपल्या मनानं. मस्त लागतात बघा पोहे. हे बघा सुट्टे होतात, तुम्ही कसे पण परता आता मस्त होतात एकदम. त्यासाठी फक्त जुने पोहे बघायचे. आता कोणी हा बी प्रश्न विचारतं की क्वालिटी पोह्याचे हलके भारी, ते आता मला नाही कळत बघा. हलकं भारी मी जुने पोहे बघते आणि घेऊन येते बस. बघा किती मस्त असे पोहे झालेले आहेत. आणि लिंबूची आपण पिळवतो बघा, हे सगळीकडे मिक्स चांगलं झालेलं आहे.
तर मस्त असे आपले पोहे झालेले. तुम्ही करून बघा. ही जर रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.